वसई विरार परिसरात विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार सध्या जोरदार सुरू आहे। सर्वच राजकीय पक्षांकडून आरोप प्रत्यारोप सुरू देखील झालेले आहेत। बहुजन विकास आघाडीवर सध्या आरोप होतोय की गेल्या 35 वर्षात यांनी नेमकं केलंय तरी काय। या आरोपाला आता बहुजन विकास आघाडीकडून प्रत्युत्तर देखील मिळालेलं आहे। गेल्या 35 वर्षांमध्ये केवळ आमचीच सत्ता होती का? गेल्या 35 वर्षात अनेक ठिकाणी भाजपाचे देखील आमदार होते। कोकण पदवीधर मतदारसंघात 1988 साली वसंत पटवर्धन हे भाजपचे आमदार होते आणि 1988 पासून ते 2030 पर्यंत जवळपास 5 ते 6 वेळा भाजपचे सत्ता होती। तर 2012 ते 18 दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस होती। तर तिकडे शिक्षक मतदारसंघामध्ये देखील 1986 पासून अनेक आमदार खासदार होऊन गेलेले आहेत। स्थानिक प्रतिनिधीमध्ये डावखरे फॅमिली देखील मोठ्या प्रमाणावर होती। वसंत डावखरे होते, रवींद्र फाटक होते, तसेच सध्या निरंजन डावखरे देखील आहे। असं असताना केवळ आमचीच जिम्मेदारी कशी हा सवाल आता बहुजन विकास आघाडीने उपस्थित केलेला आहे। कारण मागील निवडणुकीपासून असाच आरोप होतो की 35 वर्षापासून वसईचा हवा तसा विकास झालेला नाही। कारण तो मध्यंतरीच्या काळामध्ये विवेक पंडित देखील 5 वर्ष आमदार होते। सध्याचे जे खासदार आहेत त्यांचे वडील देखील विष्णू सावरा देखील खासदार होते। सध्या हेमंत विष्णू सावरा देखील खासदार आहे। मग केवळ खापर आमच्यावरच का फोडलं जातं असा सवाल आता बहुजन विकास आघाडीने केलेला आहे। बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील यांनी या विरोधात प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांनी नेमके काय ह्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आपण ऐकूयात। तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की खासदार सावरासाहेब यांनी तो आरोप केला आणि आरोप मला वाटते सोपाऱ्यामध्ये उभं राहून केला। आज वसई तालुक्याला किंवा या नालासोपारा विभागाला प्रतिनिधित्व करणारे खासदार होते। हा डहाणू मतदारसंघामध्ये विभाग होता। वनगासाहेब खासदार होते। सावरासाहेब त्यांचे वडील हे आमदार होते, पालकमंत्री होते, राज्य रेल्वे मंत्री, आपले पेट्रोलियम मंत्री राम नाईक साहेब होते, ते पेट्रोलियम मंत्री होते, रेल्वे मंत्री होते। शंकर नम होते खासदार डहाणूचे। इकडून विरारचा म्हणजे वसईचा अर्धा भाग हा डहाणू मतदारसंघामध्ये होता। दामू शिंगडा साहेब होते, गावित साहेब होते, वनगा साहेब होते। ही एवढी सगळी मंडळी होती। त्याच्याबरोबर शिक्षक मतदारसंघ, पदवीधर मतदारसंघ, स्थानिक स्वराज्याचा मतदारसंघ, ह्याच्यामध्ये पटवर्धन साहेब होते 88 पासून, मोडक साहेब होते, संजय केळकर साहेब होते, डावकरे साहेब होते, बापट साहेब होते, भालेराव साहेब होते, मोते साहेब होते, बाळाराम पाटील साहेब होते, ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब होते, त्याच्यानंतर पाठक साहेब होते। आणि ही सगळी दिग्गज 88 पासून एवढे जण प्रतिनिधित्व या विभागाला करत होते। आणि मला सावरासाहेबांना हे चुकीचं जी माहिती देऊन त्यांच्या तोंडून वदवलं जातं का 35 वर्ष काय केलं, तर 35 वर्षामध्ये एवढे लोक हे विरोधकच होते। हे तुमचेच लोक होते सगळे जे विरोधी बोलतात त्यांचे। या सगळ्यांनी प्रतिनिधित्व 35 वर्ष या विभागामधल्या मॅक्झिमम भागाला केलेलं आहे। आणि राम नाईक साहेब तर पेट्रोलियम मंत्री आणि हे होते। तर अशा लोकांनी काय केलं ह्याच्यावर ते म्हणजे स्वतःच्या वडिलांवरच एक प्रश्नचिन्ह निर्माण करतात। कारण सावरासाहेब जे होते ते तर पालकमंत्री होते। त्याच्यानंतर आता पण ज्यावेळी राज्य आली त्यावेळी पालकमंत्री ह्यांचेच कोण ना कोण होते। म्हणजे ह्यांचं फेल्युअर आहे। कारण शेवटी बघा, एक आमदार असला तरी केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत, राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत त्यासंबंधी हे चकार शब्द बोलत नाही। मग ह्यांनी उलट सांगायला पाहिजे होतं का आम्ही अमुक अमुक केलं। म्हणजे एका प्रकारे हे सांगतात की राम नाईक एवढे 5-6 वेळा होते, मंत्री होते, हे जे होते बाकीचे, कारण अर्धा लोकसभा मतदारसंघ डहाणूतून येतो। तर ह्यावर आरोप करत असताना दुसरा अर्थ असा होतो की त्यांचे सगळे प्रतिनिधी जे एवढे होते, आमदार, खासदार, विधान परिषदेचे आमदार, ह्यांनी काहीही केलं नाही असं त्याच्यातनं होते। आणि स्वतः खासदार साहेबांच्या वडिलांनी काहीच केलं नाही असा त्याचा दुसरा अर्थ निघतो। बरोबर आहे यांचं म्हणणं। आणि जो करतो त्याच्याकडनं अपेक्षा ठेवल्या जातात आणि लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याकडनं त्यांच्या अपेक्षा आहेत। त्याच्यामुळे 35 वर्षात काय केलं तुम्हाला मी आज लिहून देतो। पुढच्या निवडणुकीला 40 वर्षात काय केलं असा यांचा आरोप असेल। लोकसंख्या वाढते त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये कामं चालू आहेत।